त्या गोष्टीचा अधिकार आपला संपतो. दान दिली होती मुलगी, सत्कार केला जात नाही का? त्या मुलीच्या हातावरती पण पुष्प शास्त्र तुम्हाला पुष्प ठेवलं पण ज्या गोष्टीवर ठेवतो त्याचा अधिकार संपतो. आता तुम्ही पुष्प ठेवला सांगताना सांगितलं तन मन धन अर्थ काम मोक्ष नामे. ही माझी मुलगी जमनानी गोत्राची व्यक्ती आज कश्यप गोत्राच्या व्यक्तीला गोत्र बदललं, कुळ बदललं, कुळा काळाच्या सगळा बदलला. आज मी त्याला दान देतोय. त्याच्याकडून तुम्ही घेताय सगळं घेऊन घेतात काय? करार केला काय त्यांच्याकडे? फक्त विश्वास. विश्वासाने ती मुलगी दिली होती. याच्या पलीकडे कोणतेही दान नाही. कन्यादान म्हणून कन्यादान. जिवंत मुलगी हाडामासाची दुसऱ्याच्या ताब्यात देणं साधी गोष्टी नाही साहेब. सोनं जमिनी आपण रस्त्याच्या मागे तुम्ही सोनं दिलात म्हणजे काय मोठं नाही. हा विकत घेईल हे सगळं भांडी ही द्यायचं. हे दान देणं म्हणजे कन्यादान. लोकांना वाटतं सोनं दिलं भांडी दिली. नाही. कन्याचे दान देणं म्हणजे कन्यादान. आज तुम्ही तुमच्यामध्ये ईश्वराला सांगितलं तर मला घर वाटतं काम औषध तुम्हाला किती दिली. आजपासून तुम्ही सौभाग्य होती. तुमच्या अक्षय यरम म्हणून संसारामध्ये आणलं. तुमचा अधिकार स्वे सतत सुख यरम म्हणजे असं 9 महिने 9 दिवस त्या मुलीचा गर्भ या मातेने वाढवला. नर्क यातना भोगून जन्म दिला. हवं नको सगळं तुम्ही पाहिलं. दानाची कोणी केली आणि जी जायची पडेल ती कन्या. समजलं का? हा सगळा